चक्रवाढ व्याजाचा अजून एक प्रश्न. फॉर्म्युलांचा कंटाळा आलाय? माझी मेथड बघा. जर एक रक्कम दशादशे 10 दराने 2 वर्षांसाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती आहे? 750. तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची, मुद्दलवर जर 2 वेळा रेट ऑफ इंटरेस्ट काढला तर तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यातला फरक मिळतो. तुला मुद्दल काढायची आहे, टी पकड. टी वर एकदा रेट ऑफ इंटरेस्ट काढला 10%, परत टी वर दुसऱ्यांदा रेट ऑफ इंटरेस्ट काढला 10%, आणि मग तुला काय मिळणार आहे? फरक मिळणार आहे, जो की किती आहे? 750. सोडवा. एका शून्याला एक शून्य गेला, या शून्याला हे शून्य गेला. पी बरोबर किती आलं मग? 750 आणि हे खालचे 2 शून्य म्हणजेच किती रे? 75,000. किती सोप्या पद्धतीने काढला फरकाचा प्रश्न. जर तुम्हाला हा फरकाचा प्रश्न आला असेल तर नक्कीच तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. आणि अशाच पद्धतीने जर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता शिकायचं असेल तर आपली फास्ट ट्रॅक बॅच नक्की जॉईन करा. धन्यवाद.